तर 24 जानेवारी 1937 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंद्रुप या ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षाच्या निवडणुका चालू असताना स्वतंत्र मजूर पक्षाचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे उमेदवार मान्य जेवाप्पा ऐदाळे यांच्या प्रचारासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग, कुंभारी आणि मंद्रुप या गावाला धावती भेट म्हणून 24 जानेवारी 1937 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंद्रुप येथील याच समाज मंदिरमध्ये सभा आयोजित केली होती। तर या सभेला येत असताना ज्या वेळेला मंद्रुपला समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंद्रुपला येत आहेत त्यावेळेला मंद्रुप मधील जुने पुढारी देश म्हात्रे, गंगाप्पा रणखांबे, भीमाप्पा रणखांबे आणि श्रीमंत देशमुख व श्री पांढरे असे त्यावेळेचे पुढारी सर्व गावात जमा झाले आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी 7 वाजता मंद्रुपला आले होते। तर सकाळी इतक्या लवकर मंद्रुप मधील गावातील लोक आणि आपल्या भीमनगर मधील लोक त्या ठिकाणी चौकात जमा झाले। शेकडो लोक जमा झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी स्वागत केलं। त्या ठिकाणी स्वागत करून चौकापासून ते भीमनगर या समाज मंदिरापर्यंत पायी चालत आले आणि ही वास्तू त्यावेळेला नवीन असताना या समाजातील लोकांनी या ठिकाणी आपली एक विहीर आहे आपल्या समाजाच्या मागच्या बाजूला, तर त्या विहिरीवरचा एक मोठा लाट दगड आणून या ठिकाणी ठेवला। तो दगड यासाठी ठेवला की बाबासाहेबांना वर चढता यावं म्हणून त्या ठिकाणी त्या दगड ठेवला आणि त्या दगडावर पाय ठेवून बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरमध्ये आले आणि समाज मंदिरमध्ये येऊन एक 5 मिनिटं सभा झाली। लोकांना मार्गदर्शन केलं की बाबा असं ना असं आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार जेवाप्पा ऐदाळे आहेत आणि सर्वांनी या जेवाप्पा ऐदाळेला निवडून आणून सहकार्य करावे असं त्यावेळेला भाषण झालं आणि बाबासाहेबांचा मान सन्मानही केला। आम्ही तो दगड या ठिकाणी ठेवलेला आहे बाबासाहेबांची आठवण म्हणून। तो दगड पाहिलं तर आम्हाला निदान बाबासाहेब इथे येऊन गेलेली जाणीव होते आणि ही जी वास्तू आहे ती वास्तू आम्ही जतन करण्याचा प्रयत्न आमच्या परीने करतोय। तर तुमच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा ऐतिहासिक वास्तू जतन करणारे जे मंत्री आहेत त्या सर्वांना माझे सांगण्याची इच्छा आहे, विनंती आहे की तुमच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या भीमनगरसाठी ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा एवढी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो। आता आपण जे उल्लेख केला इथं सभा झाली तर या सभेचा कुठल्या पुस्तकात असा हो आहे की मी तुम्हाला देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला 18वा खंड आहे आणि त्या खंडातला पार्ट 2 यामध्ये त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे। मग इथं आल्यानंतर हे आमचे आजोबा आता सध्या जिवंत आहेत, 108-9 वर्ष आहेत यांनी स्वतः प्रत्यक्षदर्शी आजोबा आहेत आणि आमच्या आजी गौराबाई फडतरे, सीताबाई त्यावेळेला फडतरे होते ते आमच्या आजी, त्यांनी सर्वांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेलेले आहेत। आम्ही स्वतः पाहिलेलं आहे त्यांना बाबासाहेबांना।